ओम श्री साईराम. विद्यावाहिनी. प्रकरण 9. विचार, उच्चार आणि आचार यांची पवित्रता. आपण कोणत्याही गोष्टीतून जो लाभ मिळवतो तो त्या गोष्टीवर आपण ठेवलेल्या श्रद्धेच्या प्रमाणातच असतो. परमेश्वराची उपासना असो, पवित्र तीर्थयात्रा करणं असो, मंत्रोच्चारण असो वा वैद्यांकडे जाणं असो, या सर्वांमधून आपल्याला मिळणारा लाभ आपल्या श्रद्धेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जेव्हा एखादी व्यक्ती प्रवचन देते तेव्हा त्या व्यक्तीवर विद्वान आणि विषयाचा उत्तम उलगडा करणारा म्हणून आपली जितकी अधिक श्रद्धा असते तितक्या अधिक स्पष्टपणे आणि थेट तो विषय आपण आपल्या हृदयात उतरवू शकतो आणि त्या प्रवचनाच्या अर्थाचे अधिकाधिक सखोल आकलन करू शकतो. श्रद्धेच्या वृद्धीसाठी आणि आकलन वाढवण्यासाठी अत्यावश्यक अट म्हणजे विचार ज्या मूळ क्षेत्रातून उद्भवतात त्या हृदयाची पवित्रता आणि चेतनेच्या सर्व स्तरांची पवित्रता हवी. या पवित्रतेशिवाय विविध प्रकारच्या सांसारिक आणि भौतिक गुंतागुंतीत अडकलेल्या अवस्थेत अचानक आत्मविचारणा आणि आत्मतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास तो निष्फळ ठरेल, कारण तो प्रयत्न आंतरिक तीव्र ओढीतून तळमळीतून उद्भवलेला नसतो. चित्ताला प्रथम विषयविश्वापासून मागे ओढलं पाहिजे आणि आत्मजाणीवेकडे वळवलं पाहिजे. उत्तम प्रकारे नांगरलेल्या जमिनीत बी लवकर उगवतं, त्याचप्रमाणे आवश्यक त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून गेलेल्या हृदयक्षेत्रातच आत्मज्ञानाचं बी अंकुरतं. नुसतं ऐकू नका, आचरण करा आणि अनुभव घ्या. केवळ उपदेश ऐकून समाधान मानू नका. जे तुम्ही ऐकलं आहे त्यावर चिंतन केलं पाहिजे आणि मनावर जे ठसलं आहे ते पुढे विचार, उच्चार आणि कृती यांच्या रूपाने अनुभवलं गेलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. तेव्हाच सत्य हृदयातील अनमोल ठेवा बनून नसानसातून वाहू लागतं आणि तुमच्याद्वारे पूर्ण तेजाने प्रगट होतं. आजकाल लोक अनेक व्याख्यानं आणि प्रवचनं ऐकतात, पण त्यातील उपदेश अंतःकरणात रुजवत नाहीत. फक्त ऐकून समाधान मानलं जातं. साधना आणि अनुभव याकडे दुर्लक्ष केलं जातं. एकदा ऐकलं की लोकांना वाटतं की त्यांना सगळं काही कळलं आहे. पण सत्याच्या शोधाचा खरा उद्देश स्वतःची मुक्ती हा आहे. ही तळमळ खोल आणि सातत्यपूर्ण असली पाहिजे. सत्य जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची तीव्र आकांक्षा मग ऐक्याची प्रक्रिया म्हणजे योग बनते. श्रद्धा महत्त्वाची आहे. योग म्हणजे धर्म आणि दिव्यता यांचं ऐक्य होय. जेव्हा एखाद्या व्यक्तीत काम, क्रोध यासारख्या दुष्प्रवृत्तींची जितकी वाढ होते तितकीच दिव्यतेची हानी होते. म्हणजेच दोष वाढू लागले की आत्म्यावरची श्रद्धा झपाट्याने कमी होते. आत्माच आपली खरी वास्तविकता आहे यावरची श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. हीच खरी आध्यात्मिक विद्या होय. काम, क्रोध इत्यादी कमी कमी होऊन नाहीसे झाले की आत्म्यावरची श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुसंधानाच्या योग्यतेवरील विश्वास वाढतो आणि दृढ होतो. ब्रह्मज्ञान, वैश्विक परब्रह्माची जाणीव प्राप्त करण्यासाठी वैराग्य हाच खरा पाया आहे. अगदी लहान इमारतीसाठी सुद्धा पाया मजबूत आणि स्थिर असावा लागतो, अन्यथा ती लवकर कोसळून तिचं ढिगाऱ्यात रूपांतर होतं. माळ तयार करायची असेल तर सुई, दोरा आणि फुलं लागतातच ना. त्याप्रमाणे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचं असेल तर वैराग्यरूपी सुई, भक्तिरूपी दोरा आणि स्थिर एकाग्रतारूपी फुलं आवश्यक असतात. ईश्वराचा आश्रय घ्या आणि विजय मिळवा. जगातील प्रत्येकाला विजय हवा असतो. पराभव कुणालाही नको असतो. सर्वांना धनसंपदा हवी असते. दारिद्र्य कुणालाही नको असतं. पण विजय किंवा संपत्ती कशी मिळवायची याचा विचार करून शोध घेतला पाहिजे आणि त्यासाठी दीर्घकाळ शोध घेण्याची गरज नाही आहे. महाभारतामध्ये संजयाने धृतराष्ट्राला हे रहस्य सांगितलं होतं. जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन आहे तिथे श्री, ऐश्वर्य आणि विजय निश्चित आहे. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. याहून अधिक उपदेश कशाला हवा.
विजय मिळवण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक हे 3 प्रकारचे संघर्ष करण्याची गरज नाही. तसंच ना घाबरण्याची आवश्यकता आहे ना अस्वस्थ होण्याची. संपत्ती आणि समृद्धीसाठी आर्ततेने तळमळण्याचीही गरज नाही. ईश्वराचा आश्रय घ्या आणि धैर्याचं धनुष्य उचला, म्हणजे हृदय शुद्ध ठेवा. एवढंच पुरेसं आहे. विजय आणि संपत्ती तुमचीच आहे. परंतु जेव्हा तुम्ही विजय आणि संपत्तीच्या मागे लागता तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की ती मायेची छाया आहे, शाश्वत सत्याचं स्वरूप नाही. सूर्याला पाठीमागे ठेवून तुम्ही लाखो वर्ष सावलीच्या मागे धावलात तरी तिला गाठू शकणार नाही, कारण ती अधिक वेगाने पळते आणि नेहमीच आवाक्याबाहेर असते. त्याऐवजी सूर्याभिमुख व्हा आणि पुढे चला. मग काय घडतं ते पहा. सावली मागे पडते आणि तुमच्या पाऊल खुणांवरून एखाद्या गुलामासारखी तुमच्या मागोमाग येते. सावलीला मायेचं, सांसारिक भ्रमाचं प्रतीक समजा. जोपर्यंत तुम्ही मायेच्या मागे धावता तोपर्यंत माधव दुर्लक्षित राहतो आणि दृष्टीआड जातो. तुम्हाला त्याच्या दर्शनाचा लाभ होत नाही. जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून तुम्ही सदैव बंधनात राहता. या परावलंबित्वाच्या वातावरणातून स्वतःची मुक्तता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा जर सर्व प्रयत्न केवळ इंद्रिय सुखांच्या प्राप्तीसाठीच असतील तर ते निश्चितच घोर अज्ञानाचं लक्षण आहे. लोक इंद्रियांचे गुलाम आहेत. जे बंधनात अडकलेले आहेत त्यांनी सर्वप्रथम स्वतःला मुक्त करण्यासाठी आपली सर्व कौशल्य आणि ऊर्जा वापरली पाहिजे. सर्व साध्य करण्यासाठी हेच अत्यंत आवश्यक आहे. उर्वरित सर्व गोष्टी गौण आहेत, पण आज लोक मूलभूत गोष्ट विसरून गौण गोष्टींमध्येच गुंतलेले आहेत. प्रत्येक क्षणी त्यांनी स्वतःला आठवण करून दिली पाहिजे की ते म्हणजे शरीररूपी यंत्रसदृश रचना नव्हे, तर ते आत्मस्वरूप आहेत. एका राजाने त्याच्या राजवाड्यात एक पोपट पाळला होता. तो सोन्याच्या पिंजऱ्यात राहत असे. त्याला खायला गोड फळं आणि तहान भागवण्यासाठी अमृततुल्य पेय मिळत. दररोज त्याला उत्तमोत्तम अन्न दिलं जाई. राणी स्वतः त्याला प्रेमाने कुरवाळत, लाड करत आणि त्याच्याशी बोलत असे. पण पोपटाला हे जीवन आवडत होतं का? अजिबात नाही. तो नेहमीच उदास असे. का? त्याला सोन्याच्या पिंजऱ्याची, गोड फळांची किंवा पेयांची जाणीवच नव्हती. राणी स्वतः त्याची देखभाल करत होती याचा त्याला अभिमानही नव्हता. या कशाकडेच त्याचं लक्ष नव्हतं. तो शांत जंगलातल्या हिरव्या झाडाच्या फांदीवर बसण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. त्याचं शरीर राजवाड्यातील पिंजऱ्यात सुखात होतं, पण त्याचं मन जिथून त्याला पकडून आणलं होतं त्या घनदाट जंगलातच होतं. तो त्या जंगलातच जन्मला आणि तिथल्या झाडावरच राहत होता. जरी तो क्षुद्र पक्षी असला तरी राजे राण्यांकडून लाड, सत्कार, मेजवानी आणि स्तुती मिळवण्यापेक्षा आपल्या मूळ अधिवासात मुक्तपणे राहणं त्याला अधिक श्रेष्ठ वाटत होतं. जर अशीच जाणीव माणसाला झाली तर विषयविश्व त्याला परकं वाटू लागेल आणि नक्कीच तो आपल्या खऱ्या घराच्या परमात्म्याच्या ओढीने त्या विश्वापासून दूर वळेल. राजकीय किंवा अन्य कारणांसाठी काही लोकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अटक करून नजरकैदेत ठेवलं जातं. त्यांना मोठ्या बंगल्यात ठेवलं जातं. त्यांच्या दर्जानुसार विशेष वागणूक दिली जाते आणि त्यांच्या सामाजिक आणि राजकीय स्थानाला साजेसं अन्न आणि सुखसुविधा पुरवल्या जातात. ऐशारामाच्या वस्तूही दिल्या जातात. पण त्या बंगल्याभोवती आणि बागेत नेहमी पोलीस पहारा असतो. जीवनमान कितीही उच्च असो वा कितीही मानसन्मान मिळत असला तरी ते कैदीच असतात. ते मुक्त नसतात. त्याचप्रमाणे जगात आणि जीवनात अडकलेल्या लोकांना विविध प्रकारचे शाही स्वादिष्ट अन्न खाता येत आहे किंवा दुर्मिळ सुखसोयी उपभोगता येत आहेत, म्हणून त्यांनी आनंदित होऊ नये आणि विषयसुखांच्या आकर्षणात वाहवत जाऊ नये. मित्रमंडळी आणि नातेवाईकांचा अभिमान बाळगू नये. आपण कारागृहात आहोत हे वास्तव ओळखून ते सतत ध्यानात ठेवलं पाहिजे. जय साईराम.